पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा. पिंपरी चिंचवडमधील व्हिडिओने खळबळ. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा हा खूप आवडतो. पिझ्झा खात असाल तर सावध व्हा, कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये ही घटना घडली आहे. पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडच्या पिझ्झामध्ये हा चाकूचा तुकडा आढळला आहे. काल रात्री हा सर्व प्रकार घडलेला आहे. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीनं आपल्या कुटुंबियांसाठी काल रात्री पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यांनी 596 रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केला. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूचा तुकडा घुसला होता आणि अरुण कापसे यांनी आपल्यासोबत घडलेला हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच पिझ्झाच्या दुकानात मॅनेजरला फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र सुरुवातीला त्यांना पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. पिझ्झा खायला सुरुवात केली त्यावेळेस पिझ्झामध्ये पिझ्झाच्या ब्लेडचा कटरचा तुकडा त्याच्यामध्ये आढळला आणि याच्यामुळं हा माझ्या दातात अडकला होता. याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकत होती आणि मी हे सापडल्यानंतर डॉमिनोजच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली तर त्यांनी पहिल्यांदा मला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि मला आमच्याकडे हा ब्लेडचा तुकडा आमच्याकडे कुठलाच नाही तुटलेला, आमच्याकडे चाकू वापरत नाही, अशा पद्धतीने त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर मी जेव्हा त्याला फोटो पाठवले त्यावेळेस तो स्वतः घरी आला माझ्या आणि घरी आल्यानंतर मी माझ्याशी बोलला की नाही हे तुम्ही दाखवू नका, कोणाला करू नका, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडून ते सांगा. तर माझी एक विनंती सर्वांना की स्पाईन रोडचा जो चौक आहे डॉमिनोजचा तिथून कोणीही पिझ्झा घेऊ नये, नाहीतर याच्यामुळे गंभीर स्वरूपाची दुखापत होऊ शकते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.